आमच्या देसाई परिवाराला एक खूप मोठी ऐतिहासिक परंपरा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून इनामदार घराणं म्हणून मरळीच्या देसाई घराण्याचा मान मरळी पंचक्रोशीमध्ये आहे। पूर्वी हा गणपती आमच्या जुन्या वाड्यामध्ये मरळीला बसायचा, पण कालांतरानं स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब मंत्री झाले, मुंबईला गेले आणि मग तो गणपती देखील साहेब त्यांच्या मुंबईतल्या सरकारी निवासस्थानात बसवायला लागले। साहेबांनी जेव्हा मुंबईवरनं पुन्हा साताऱ्यामध्ये आले तेव्हा हा गणपती देखील त्यांनी मुंबईतनं इथं साताऱ्यामध्ये आणला आणि जे समोर माझं जुनं घर आहे त्या जुन्या घरामध्ये आम्ही हा गणपती त्यावेळेपासून बसवतोय। पण आमचा गणपती बसताना हा पूर्ण तामझाममध्ये बसतो, म्हणजे पारंपरिक जी पद्धत आमची आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जी मरळीच्या वाड्यामध्ये गणपती बसायची पद्धत आहे तीच पालखीतनं गणपती आमचा येतो। सर्व 12 बलुतेदार आपापल्या मानाप्रमाणे त्या पालखीसोबत असतात। अब्दागिऱ्या, छत्र्या, रखवालदार, ताश्या, ह्या सगळ्या गोष्टी ह्या आज देखील आम्ही त्या पाळलेल्या आहेत। आणि आता तोच गणपती आमचा या आपल्या सातारच्या माझ्या निवासस्थानामध्ये आम्ही बसवतो। आमचा सगळा परिवार गणपती यायचं म्हटलं की 8-10 दिवस घरामध्ये महिलांची आमच्या सगळी गणपतीच्या आगमनाची तयारी सुरू असते। आता आज गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर आता गौरी आगमनाची घरामध्ये महिलांची गडबड सुरू होईल।